तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत। आता बातमी आहे नाशिक जिल्ह्यातून। नाशिक जिल्हा हादरलाय। विवाहितेचा 2 लाख रुपयात सौदा झालाय। इव्हेंटच्या नावाखाली मानवी तस्करी झाल्याचा थरारक प्रकार नाशिक जिल्ह्यात घडलाय। नाशिक जिल्ह्यातील सातपूर परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे। एका असहाय्य विवाहितेची 2 लाख रुपयात विक्री करून तिची जबरदस्तीने दुसऱ्या सोबत लग्न लावून देण्याचा प्रकार उघडकीस आलाय। नाशिक जिल्ह्यातील सातपूर परिसरात राहणारी पीडित महिला आर्थिक अडचणीत होती। पतीपासून विभक्त असलेल्या या महिलेला 3 ते 4 महिन्याचे बाळ आहे। तिच्या याच परिस्थितीचा फायदा घेत 2 महिला एजंटांनी तिला इव्हेंट मॅनेजमेंटचे काम मिळवून देतो असे आमिष दाखविले आणि 27 फेब्रुवारी रोजी तिला मालेगाव मार्गे नांदगाव तालुक्यातल्या जातेगाव येथे नेण्यात आले। तेथे पोहोचल्यावर या महिला एजंटांनी नवनाथ नावाच्या तरुणाकडून तब्बल 2 लाख रुपये घेतले। पीडितेचा विरोध असतानाही तिचं जबरदस्तीनं लग्न लावून देण्यात आलं। रात्रभर चाललेल्या या प्रकारानंतर 28 फेब्रुवारी रोजी पीडित महिलेनं कसाबसा मोबाईलवरून आपल्या आईशी संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली। त्यानंतर सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक हे जातेगावकडे रवाना झाले। पोलीस पथक गावात पोहोचताच सुमारे 300हून अधिक लोकांचा जमा झाला। पोलिसांना कारवाईपासून रोखण्याचा प्रयत्न झाला, मात्र थांबतील ते पोलीस कसे? पोलिसांनी आपले धाडस आणि संयम दाखवत परिस्थितीवर नियंत्रण आणलं आणि पीडित महिला व तिच्या बालकाची सुटका करून घेतली। या प्रकरणात आता 2 महिला एजंटांना अटक करण्यात आली असून यातले 5 ते 6 आरोपी हे फरारी झाले असून आता पोलीस त्यांचा शोध घेत आहे। या घटनेमागे मोठं आंतरजातीय मानवी तस्करी रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। नाशिक पोलीस ह्याच दिशेनं सखोल तपास वेगानं करत आहेत। प्रखर न्यूज साठी भैयासाहेब माळी, सटाणा।